श्री स्वामी समर्थ. नुकतेच मराठी नवीन वर्ष हे सुरू झालेले आहे आणि यंदा म्हणजे 2026 मध्ये अधिक महिना सुद्धा आलेला आहे. अधिक महिना हा अत्यंत खास मानला जातो. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येत असतो, म्हणजेच ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणून ओळखत असतो. हा महिना आपले पुण्य वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे व्रत, पूजा, उपासना, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे. या महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मुलगी जी आहे तर ती आपल्या आईची ओटी भरत असते. ज्या विवाहित मुली आहेत तर त्या आवर्जून अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरत असतात. काही भागांमध्ये फक्त 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते, तर काही भागामध्ये अधेमध्ये सुद्धा 12ही महिने आपण आपल्याकडे जेव्हा आई येते, आपल्या सासरी जेव्हा आई येते तर त्यावेळेला तिची ओटी भरली जाते. परंतु अधिक महिन्यामध्ये मात्र आवर्जून मुलीने आईची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. ही ओटी आपण कशी भरायची आहे, कधी भरायची आहे? जर आपल्याला आई नसेल तर मग आपण कोणाची ओटी भरावी, किंवा आपल्याला जर वडील नसतील, वडील हयात नसतील, तर मग आपण आईची ओटी भरू शकतो का? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिना हा धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम महिना या नावाने ओळखला जातो. यंदा 17 मेला अधिक महिना सुरू होणार आहे आणि 14 जूनला अधिक महिना संपणार आहे. म्हणजे यंदा 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असणार आहे तो म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि एक असणार आहे तो म्हणजे निज ज्येष्ठ. तर अधिक ज्येष्ठ जो महिना आहे 17 मे ते 14 जून, तर या काळामध्ये आपण कोणत्याही दिवशी, ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे तर त्या दिवशी आईची ओटी भरू शकतो. अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला धोंड्याचं जेवण जेवायला सुद्धा बोलावलं जातं. लेक जावयाचा मानपान केला जातो. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा धोंडे जेवणासाठी माहेरी जाणार आहोत तर त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या आईची ओटी जी आहे तर ती भरू शकतो. ओटी भरणे हा सौभाग्यवतीचा आदर सत्कार असतो. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक महिन्यामध्ये सवाष्ण स्त्रीची ओटी भरली जाते आणि त्यामध्ये खास करून प्रत्येक विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. आपल्याला ज्या आईमुळे जन्म मिळाला, आपण ज्या आईमुळे जग पाहिले, तिला धन्यवाद म्हणून ही ओटी भरली जाते. प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी खूप कष्ट करत असते. तिला काही संसाराच्या कानगोष्टी शिकवत असते, नाती जपायला शिकवत असते. म्हणून आपल्या आईला धन्यवाद म्हणून ही ओटी आपल्याला अधिक महिन्यामध्ये भरायची आहे. ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे? आपण साडीने ओटी भरू शकतो किंवा अगदी खणा नारळाने सुद्धा ओटी भरू शकतो. साडी लागणार आहे. साडीला जरी अटॅच ब्लाऊज पीस असला, आता अलीकडे प्रत्येक साडीला अटॅच ब्लाऊज पीस असतो. जरी साडीला अटॅच ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा ओटीमध्ये सुद्धा साडीवरती आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचाच आहे. त्यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या, त्यानंतर तांदूळ किंवा गहू दोन्हीपैकी एक धान्य घ्यायचं. आपल्याकडे जर ओटीमध्ये गव्हाचा वापर करत असतील तर गहू घ्यायचे, तांदळाचा वापर करत असतील तर तांदूळ घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाण्याने भरलेला असावा, नवीन असावा, न सोललेला असावा. विदाऊट पाण्याचा नारळ हा कधीही ओटीमध्ये वापरायचा नाही. त्यामुळे ज्या नारळामध्ये पाणी आहे असाच नारळ घ्यायचा आहे. आणि जरी आपण नारळ ओटीमध्ये नाही घेतला तरी सुद्धा चालतो, घेतला तरी चालतो. त्यामुळे नारळ घ्यायचा आहे. तसेच खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. एक खारीक घ्यायची आहे. एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड हे लेकूर वाळं असावं. एक सुपारी घ्यायची आहे. एक बदाम घ्यायचा आहे. जो पूजेचा बदाम असतो तर तो बदाम घ्यायचा आहे. जरी बदाम घेणे शक्य नसेल तर त्याऐवजी आपण एक वेलदोडा घेतला तरी सुद्धा चालतो. आणि यामध्ये आपल्याला पैसे सुद्धा ठेवायचे आहेत. अगदी आपण 11 रुपये कमीत कमी ठेवू शकतो, किंवा आपल्याला जर जास्त ठेवणे शक्य असेल तर अगदी आपण 101, 501 रुपये सुद्धा ठेवू शकतो. एवढं तरी साहित्य या ओटीमध्ये असायला हवं. आता जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्यामध्ये आपण गजरा किंवा वेणी ठेवत असतो, फळे ठेवत असतो, सौभाग्यवान ठेवत असतो. महिलेची किंवा आईची ओटी भरताना सुद्धा आपण या वस्तू ठेवू शकतो. गजरा ओटीमध्ये ठेवू शकतो. ओटी भरल्यानंतर तो गजरा आपली आई जी आहे तर तिच्या केसामध्ये माळेल. त्याचप्रमाणे आपण 1 किंवा 5 फळे सुद्धा ओटीमध्ये ठेवू शकतो आणि एखादं सौभाग्यवान सुद्धा ठेवू शकतो. जसं की हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो, किंवा अगदी मेहंदीचा कोन ठेवू शकतो, छोटंसं मंगळसूत्र ठेवू शकतो, नथ ठेवू शकतो. पण हे जे साहित्य आहे तर हे ऑप्शनल आहे. हे जरी आपण साहित्य नाही ठेवलं, म्हणजे गजरा असेल, सौभाग्यवान असेल, फळे असतील, हे साहित्य नाही ठेवलं तरी चालेल. अगोदर जे साहित्य सांगितलेलं आहे तर तेवढं साहित्य जे आहे तर ते मात्र ओटीमध्ये मेन साहित्य आहे. जसं की साडी असेल, ब्लाऊज पीस असेल, हळदी कुंकू असेल, तांदूळ किंवा गहू, खोबऱ्याची वाटी, नारळ, खारीक, हळकुंड, सुपारी, बदाम, तर हे साहित्य ओटीमध्ये असायलाच हवं. जरी नारळ आपल्याला ठेवणे शक्य झालं नाही तरी चालेल आणि ठेवला तरी सुद्धा चालेल. आणि बाकीचं जे साहित्य आहे तर ते ऑप्शनल आहे. जसं आपण देवीची ओटी भरण्यासाठी वापरतो तर ते साहित्य आपलं ठेवलं तरी चालतंय, नाही ठेवलं तरी चालेल.
आता जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर त्यामध्ये तांबूल सुद्धा ठेवत असतो, कारण तांबूल शिवाय देवीची ओटी अपूर्ण मानली जाते. परंतु आपण जेव्हा एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी भरतो, एखाद्या महिलेची ओटी भरतो, तर त्यामध्ये तांबूल जे आहे तर ते ठेवायचं नाही. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये तांबूल जे आहे तर हे मात्र आपल्याला ठेवायचं नाही. आता अशा प्रकारे आपल्याला आईची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. आपण माहेरी गेल्यानंतर ही ओटी भरू शकतो किंवा आपल्याकडे जर अधिक महिन्यामध्ये आई आली तर तेव्हा ओटी भरू शकतो. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही जी ओटी आहे तर ते एका ताटामध्ये तयार करायची आहे. म्हणजे साडी ठेवायची आहे. साडी जर आपल्याला घेणे शक्य नसेल तर आपण ब्लाउज पीस ठेवायचा आहे. त्यावरती जे काय धान्य आपण घेतलेलं आहे, बाकीच्या वस्तू घेतलेल्या आहेत, नारळ घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे. आणि ह्या ओटीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आपल्या आईला हळदी कुंकू लावायचं आहे. आई जी आहे तर ती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावेल आणि यानंतर आपल्या आईची ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. यासोबतच अधिक महिना असतो, त्यामुळे आपण आईला एखादी वस्तू सुद्धा भेट म्हणून देऊ शकतो. जसं की आपण चांदीची वाटी देणे शक्य असेल तर चांदीची वाटी देऊ शकतो, चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो. म्हणजे जसं आई लेकीला या अधिक महिन्यामध्ये चांदीची वस्तू देते, चांदीची जोडवी करते, त्याचप्रमाणे लेक सुद्धा आईला चांदीची एखादी वस्तू देऊ शकते किंवा अगदी स्टीलची वाटी दिली तरी सुद्धा चालेल. आणि जरी आपल्याला हे देणं शक्य नसेल, फक्त ओटी भरली तरी सुद्धा चालते. आता जर आपल्याला आई नसेल तर मग काय करावं? तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सवाष्ण महिलेची ओटी भरायची असते. त्यामुळे जरी आपल्याला आई नसेल तरी सुद्धा आपण मग काय करू शकतो, आपल्याला काकू असेल, मावशी असेल किंवा मोठी बहीण असेल, मोठी जाऊ असेल तर यांची ओटी भरू शकतो. फक्त आपल्याला सासूची ओटी जी आहे तर ती भरायची नाही. शास्त्रानुसार सुनेने सासूची ओटी भरू नये, कारण सासूने ऑलरेडी तिचा जो मुलगा आहे तर तो त्या सुनेला दिलेला असतो आणि म्हणून सासूची ओटी जी आहे तर ती भरत नाहीत. परंतु आपल्याला आईची ओटी नक्की भरायची आहे. आता जर आपल्याला वडील नसतील, वडील हयात नसतील तर मग आईची ओटी भरावी का? अलीकडे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की विधवांना सुद्धा हळदी कुंकवाचा मान दिला गेला पाहिजे वगैरे गोष्टी. परंतु आता बघा, ज्या विधवा आहेत, ज्यांचे मिस्टर जे आहेत तर ते एक्सपायर झालेले आहेत, तर त्यांनाच मुळात कोणताही सौभाग्य अलंकार जो आहे तर तो परिधान करावासा वाटत नाही किंवा साजशृंगार करावासा वाटत नाही. त्यामुळे कोणतीही विधवा जी आहे तर तिला ओटी भरून घ्यावी असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे आपल्याला जर वडील नसतील तर मात्र आपण आईची ओटी जी आहे तर ती भरू शकत नाही. तर आपल्या ज्या इतर रिलेटिव्ह आहेत, मावशी, काकू, त्यांची ओटी आपण भरू शकतो. परंतु आपण आपल्या आईला साडी घेऊ शकतो किंवा एखादी वस्तू देऊ शकतो, पैसे सुद्धा देऊ शकतो. फक्त आपल्याला आपण जी ओटी भरत असतो, म्हणजे जे सर्व साहित्य आईच्या ओटीमध्ये घालत असतो, तर ही गोष्ट जी आहे तर ती फक्त आपल्याला, जर आपली आई विधवा असेल, आपल्याला वडील नसतील तर करायची नाही. कारण ओटी म्हणजे गर्भाशय, ज्याला आपण ओटीपोट म्हणत असतो. स्त्रीच्या गर्भाशयातच नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवांची ओटी ही भरली जात नाही. आपल्या आईच्या गर्भाशयातच आपले अस्तित्व निर्माण झालेले असते. ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव आहे.